हां डॉक्टर व्यास, हां बोला. हो 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 हो, उद्या पोहोचेल ती नागपूरला. हां नाही, सकाळी पोहोचेल ती, निघाली नागपूरला. हां डॉक्टर व्यास, हां काही नाही, उद्या आमच्या एका एडिटर मित्रासोबत बैठक आहे, त्यामुळे ती परवा तुम्हाला भेटणार आहे. हां हो, एक फोटोग्राफ मिळाला तिला. नाही मी काहीच नाही बोललो तिला, कदाचित तिचा विश्वास बसला नसता. हां पण तुमची भेट झाल्यानंतर सर्व प्रश्नाची उत्तर मिळणार आहेत तिला. आणि हां, अरे माफ कर यार, एवढी वर्ष तू वचन पाळलंस, पण आता जाऊ दे यार. अरे एवढं महाकाव्य लिहिताना महर्षी व्यासाने देखील गुपित नाही ठेवली, वचन नाही पाळली, की नियम नाही ठेवले. हां अरे तू तर आधुनिक व्यास आहेस यार, जाऊ दे यार. हां तू कशाला फिक्र करतोयस. ओके हां, एनिवे उद्या ती येणार आहे आणि आपलं काम सुरू करेल. सो प्लीज हेल्प कर तिला. ओके ओके, गुड नाईट. ओके बाय. माफ करा, काल मला एका महत्वाच्या कामासाठी जावं लागलं, नाहीतर हे सगळं कालच. नाही ठीक आहे. एक मिनिट. अरे वर्तक साहेब या, नाही प्लीज कम इन. थँक्यू. नमस्कार साहेब. परवाच भाऊंचा 13वा झाला. भाऊंच्या पिंडाला परवा कावळा शिवला नाही, शेवटी दरवाजा कावळा करून लावायची पाळी आली. साहेब जरा लवकर तपास करा, निदान साहेबांच्या आत्म्याला तरी शांती मिळेल. या ना प्लीज. बसा ना, हॅव अ सीट. बोला, काही विशेष? शेखर, माझं दिव्याकडे एक महत्वाचं काम होतं. मी तिला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, पण कुठे सापडत नाही ती. म्हटलं तुझ्याकडे चौकशी करावी. कुठे ती? दिव्या नागपूरला गेली. नागपूरला? हो. पण असं अचानक? हो, तिचं काहीतरी ऑफिसचं काम निघालं. काय काम होतं? मला माहित नाही. शेखर, तुला काय काम होतं माहिती नाही? नाही म्हणजे तिने सांगितलं नाही की तू विचारलं नाहीस? वर्तक साहेब, आता प्रत्येक. एक्सक्यूज मी. हॅलो. शेखर वर्तक साहेब आहेत ना तिथे? हा, मी त्यांची जीप बाहेर बघितली. हे बघ, मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचंय. तू काही ताबडतोब त्यांना कटव आणि माझ्या घरी ये. हॅलो 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 हॅलो. रेंज काय येत नाहीये. हॅलो, जस्ट अ मिनिट. हॅलो हॅलो. हा बोला. हा बोला बोला. हा अच्छा, ओके ओके. मी ताबडतोब पोहोचतो. येस येस. ओके ओके. अच्छा बाय.
आय एम सॉरी वर्तक साहेब, मला एक इमर्जन्सी केस आली आहे. आय हॅव टू रश टू द हॉस्पिटल. अरे इट्स ओके, काम पहिलं. हा बसा ना, चहा पिऊन जा. इट्स ओके. दिव्याचं काही कॉन्टॅक्ट झालं तर मला ताबडतोब कळव. इट्स व्हेरी अर्जंट. ओह शुअर Okay. शुअर. या. गायकवाड साहेब निघायचं? तुम्ही एक काम करा, तुम्ही पोलीस स्टेशनला पुढे वा, मी माझं एक काम उरकून येतो. येस सर. दिव्या गेली 15 मिनिटं आपण असेच चालतोय, काहीही न बोलतो. तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं ना? हो शेखर, पण कुठून सुरुवात करू हेच समजत नाहीये. तिथूनच कर जिथून ती व्हायला हवी. शेखर, आता मी तुला जे सांगणार आहे ना, ते एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखं आहे. खूप ट्विस्ट असलेलं, पण ते वास्तव आहे. ही कथा आहे तुमचे सिनियर सर्जन डॉक्टर अजय कामत यांची. अजय कामतांची? हो शेखर, 20 वर्षांपूर्वी जेव्हा ते अमेरिकेवरून परतले, तेव्हा त्यांनी विचार सुद्धा केला नसेल की दैवाने त्यांच्या पुढ्यात काय मांडून ठेवलंय. टॅक्सी दारात थांबल्या थांबल्या त्यांनी पाहिला आपल्या बहिणीचा, आशाचा मृत्यू. तिने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याचं त्यांना कळलं. पण नंतर मात्र ती आत्महत्या नसून आशाच्या ऑफिसच्या बॉसनी, संपतरावांनी तिला जिवंत जाळल्याचे काही पुरावे त्यांना सापडले. या पुराव्यांच्या आधारावरूनच त्यांनी ही केस रिओपन केली. पण काही फायदा झाला नाही. ते ही केस हरले. त्यावेळी कोर्टात झालेली मानहानी सहन न होऊन त्यांच्या आई वडिलांनी आत्महत्या केली. सॅड. इट्स व्हेरी सॅड. मला वाटलं होतं की हा माणूस कमी बोलणार आहे, आपल्याच विचारात गुंग असतो. आय थॉट ही इज व्हेरी व्हेरी इंट्रोवर्ट. पण ह्याच्या आयुष्यात इतकी मोठी ट्रॅजेडी घडली आहे हे आत्ताच कळत आहे. पण तू ह्यासाठीच नागपूरला गेली होतीस का? पुढचा एक म्हणजे समजेल. कारण 1 वर्षभरातच संपतराव ऍक्सिडेंटमध्ये मारला गेला अशी खबर आली. खरं तर त्याची डेड बॉडी कोणाला शेवटपर्यंत सापडली नाही. एव्हाना पोलिसांना त्याच्या गुन्हेगारी स्वरूपाचे काही पुरावेही सापडले होते. पोलीस त्याच्या मागावरच होते, पण नशिबाने त्याला साथ दिली. तो ऍक्सिडेंटमध्ये मारला गेलाय असं समजून पोलिसांनी त्याची फाईल बंद केली. ओह. पण मुळात संपतराव वाचला. आपला पुनर्जन्म झालाय असं समजून, किंवा त्याला साक्षात्कार झाला म्हण, त्यांनी आपलं उरलेलं आयुष्य एक चांगला माणूस म्हणून जगायचं असं बहुतेक ठरवलं. हा फोटो नीट बघ. हा फोटो हा मला भाऊंच्या कपाटात सापडला. आहे? कधी? तू मंत्रालयातल्या ऑफिसर्सना बाहेर सोडायला गेला होतास तेव्हा. पण हे संपतरावचा आणि भाऊंचा काय संबंध आहे? संबंध आहे शेखर, आणि हे फक्त 3 व्यक्ती जाणतात. एक ते नागपूरचे डॉक्टर व्यास, दुसरे माझे एडिटर मानकर, आणि नंबर 3 कोण आहे हे फक्त व्यासना माहिती आहे. बापरे, हा तर फारच मोठा कोणता दिसतोय. हो शेखर, आणि भाऊंच्या खुन्यापर्यंत पोचायचं असेल तर हा नंबर 3 कोण आहे हे शोधणं फार महत्वाचं आहे. कारण या नंबर 3 मुळेच डॉक्टर व्यासने हे सगळं गुप्त ठेवलंय आणि मानकरांना गुप्त ठेवायला भाग पाडले. आता भाऊंच्या मृत्यूनंतर मानकरांच्या दबावाखाली येऊन
डॉक्टर व्यासने मला हे गुपित सांगितलं, पण तरीही नंबर 3 कोण ह्याचा पत्ता लागू दिला नाही. पण दिव्या, ते गुपित काय आहे हे तू नाही सांगितलंस. शेखर, संपतरावाने जेव्हा चांगला माणूस म्हणून जगायचं ठरवलं तेव्हा नशिबाने त्यांना खरंच साथ दिली. योगायोगाने तेव्हा नागपूरचे डॉक्टर व्यास अमेरिकेवरून परतले होते. मुंबईमधल्या एका प्रख्यात हॉस्पिटलमध्ये ते आपली प्रॅक्टिस करत होते. ही इज अ प्लास्टिक सर्जन. संपतरावांनी त्यांना गाठलं, जबरा किंमत मोजली आणि आपली फेस सर्जरी करून घेतली. नंतर मग डॉक्टर व्यासना कळलं की ते वॉन्टेड क्रिमिनल होते. ओ, ही गोष्ट सुद्धा त्यांना नंबर 3 कडून कळली. पण ही गोष्ट गुप्त ठेवायची असा त्या दोघांच्यात समझोता झाला. तो काय झाला आणि कशासाठी झाला हे सांगायला डॉक्टर व्यास राजी नाहीत. पण मग ह्या संपतरावचं पुढे काय झालं? हा, एक नवीन मुखवटा धारण करून संपतराव गांधीनगरला आले. एका नवीन आयुष्याची त्यांनी सुरुवात केली. इथल्या जनतेसाठी झटले, जनतेची सेवा केली आणि बघता बघता 5-6 वर्षांमध्ये संपतराव जनतेचे लोकप्रिय नेते श्रीयुत भाऊराव कारखानीस बनले. काय? दिव्या, दिव्या, तू काय सांगतेस? काय बोलतेस तू? भाऊराव म्हणजे संपतराव? नाही नाही, ते शक्य नाही. इट्स नॉट पॉसिबल. दिव्या, भाऊरावांनी फेस सर्जरी? नाही नाही, ते शक्य नाही. दिव्या, दिव्या, तू खोटं बोलतेस ना तू? शेखर, मी पूर्ण खात्री केली आहे रे. दिव्या, इट कॅन बी. दिव्या, इट कॅन बी. इट्स इम्पॉसिबल. भाऊराव, it can't be. It just can't be.